नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल कटवडा। मसालेदार झणझणीत असा कट आणि त्याबरोबर खमंग खुसखुशीत असा बटाटे वडा। कधी बाहेर कटवडा खातो त्यावेळा पोटामध्ये जळजळ होते, परंतु तुम्ही या पद्धतीने जर कटवडा केला तर अतिशय सुंदर टेस्टला आणि अजिबात पोटामध्ये जळजळ होणार नाही आणि चवीला तर अप्रतिम लागेल असाच कट आपण बनवणार आहोत। नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी सोपी आहे आणि डिटेल रेसिपी दिलेली आहे। शिवाय टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। तर झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा कटवडा करायला घेऊया। सुरुवातीला आपण बटाटे वड्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे चांगले कडक मोठे बघून घ्यायचे आणि ते मोठे बटाटे आहेत म्हणून आपण मध्ये चिरून घेतलेले आहेत आणि मी आता कुकरला लावून याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहे। आणि बटाटा मध्ये चिरल्यामुळे मध्ये खराब आहे की नाही हेही समजतं, यासाठी मध्ये चिरून नेहमीच घ्यावा बटाटा। सुरुवातीला आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यामध्येच आपण 1 चमचाभर धने घालणार आहोत आणि अर्धा चमचा आपण जिरे घालणार आहोत। धन्यामुळं आणि जिऱ्यामुळं आपल्या बटाट्याच्या भाजीला छान टेस्ट येणार आहे आणि दाताखाली आल्यावर अजून छान टेस्ट वाढणार आहे। तुम्ही खलबत्त्यात किंवा वाटू शकता, परंतु इथं मी मिक्सरला पल्स मोडवरती थोडं जाडं भरडच आपण वाटून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे। शिवाय यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चमचे जिरेसुद्धा घातलेले आहेत, तेही छान तडतडून देऊया आणि त्यामध्ये 1 चमचाभर मी उडदाची डाळ घालणार आहे। त्यातच आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। उडदाच्या डाळीमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला, नक्की ट्राय करून पहा। त्यातच मी 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आपण। बरेच लोक म्हणतात की कांदा घातला की भाजी गोडसर होते, परंतु तसं होत नाही, भाजीला खूप छान टेस्ट येते। यातच आपण 1 चमचाभर हळद घालणार आहोत फोडणीमध्येच। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण आता घालणार आहोत। या वाटणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण छान तेल सुटेपर्यंत भाजणार आहोत। बऱ्याच वेळा आल्याचा खूप जास्त स्ट्रॉंग वास येतो, यासाठी तेल सुटेपर्यंत छान आपण भाजणार आहोत। वाटणाला छान तेल सुटले, आपलं वाटण छान भाजलं गेलेलं आहे, तर त्यामध्ये आपण शिजवलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आणि तो खूप जास्त बारीक करायचं नाही, हातानंच चुरायचा, थोडे थोडे बाईट्स राहिले पाहिजेत। या पद्धतीने आपण चुरून या वाटणामध्ये घालणार आहोत। खूप जास्त स्मॅश केला बटाटा तर वडे बांधताना भाजी खूप पातळ होत जाईल, यासाठी थोडासा मोठे मोठे आपण बटाटे ठेवायचे आहेत त्यामध्ये। आता वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसं जास्त घालायचं, कारण बटाट्याला जरा टेस्ट नसतेच अजिबात, यासाठी मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे यामध्ये। ही भाजी 5 ते 6 मिनटं कमी गॅसवर छान परतून घ्यायची, परंतु ही भाजी झाकायची नाही, झाकली तर याचा कलर चेंज होतो, यासाठी आपण फक्त कमी गॅसवर छान परतून घेणार आहोत। वरून थोडी कोथिंबीर हिरवी घालायची, म्हणजे छान कलरही येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते। कोथिंबीर टाकली की गॅस आपण बंद करून घेतलेला आहे, नाहीतर मग कोथिंबीरीचा पण कलर चेंज होतो। भाजी आपली तयार झाली आहे, तर आपण थंड करण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि पसरवून ठेवूया, जेणेकरून आपल्याला वडे बांधता येतील याचे। भाजी थंड होती तोपर्यंत आपला कट तयार करायला घेऊया आपण। त्याच ठिकाणी याला कट वडा म्हणतात, काही ठिकाणी वडा सांबर म्हणतात। तुम्ही याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण सांबर बनवणार आहोत, त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। पाव कप खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। काही गरम मसाले आपल्याला भाजायचे आहेत, त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपण हा कट कोल्हापुरी पद्धतीने बनवतोय, तर त्यासाठी गरम मसाले लागणारच। त्यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा पांढरे तीळ, थोडं लवंग, थोडी दालचिनी आणि थोडासा आपण काळी मिरी घेतलेली आहे। शिवाय 1 तमालपत्राचं पानही घेतलेलं आहे। हे आपण सगळं कमी गॅसवर छान भाजून घेणार आहोत। यातच मी 1 हिरवी वेलचीसुद्धा घातलेली आहे। आता हे छान तडतडेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। आता हे भाजलेले गरम मसाले आपण काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आपलं कांदा आणि खोबरं आपण भाजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कांदा भाजायला टाकूया। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा, म्हणजे आपल्या सांबरला छान दाटपणा येतो। कांदा थोडा लालसर झाला की त्यातच मी हे खोबरं घातलेलं आहे, आपण जे चिरलेलं आहे ते। इथं मी थोडंसं ओलसर असतं असं खोबरं घेतलेलं आहे, खूप जास्त सुकं खोबरं नाही घेतलेलं। तुम्ही सुकं खोबरं जरी वापरलं तरीही चालू शकतं। कांदा खोबरंही भाजून झाले, तर आता आपण हे वाटण तयार करून घेऊया। हे कांदा खोबरं जे भाजलेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। शिवाय जे गरम मसाले आपण भाजून घेतले होते ते घेतलेले आहेत। शिवाय यातच मी 1 टोमॅटोसुद्धा घातलेला आहे।
टोमॅटोमुळं एकदम सांबारला दाटपणा छान येतो. यासाठी टोमॅटोचा नक्की वापर करा. एकापेक्षा जास्तही घालू शकता, त्यामुळे आपली भाजी छान दाट होते. सांबारच्या फोडणीसाठी आपल्याला एकदम बारीक चिरलेला असा कांदा पाहिजे. तर तो बारीक एवढा हाताने चिरता येत नाही, यासाठी मी कटरला लावून 2 बारीक चिरलेले कांदे कट करून घेणार आहे. एकदम चॉपरसारखा बारीक कट करता येत असेल कांदा तर तुम्ही हाताने चिरला तरी चालू शकतो. तर कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत असा आपण कट तयार करायला घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. कटसाठी तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे काय आपल्या कटला छान सांबारला छान कट येतो. इथे मी 3 ते 4 पळी छोटे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये ते छान गरम झाले की अर्धा चमचा आपण जिरे घालणार आहोत. आणि फोडणीसाठी मोहरीही टाकलीच पाहिजे, त्याशिवाय फोडणी चांगली बसत नाही. यासाठी अर्धा चमचा आपण मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडून द्यायचे आणि त्यामध्येच थोडंसं मी उडदाची डाळही घातलेली आहे. डाळही छान तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत 4 ते 5. कढीपत्त्याची पानं छान तडतडली की आपण त्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये घालणार आहोत. कांदा जरा जास्त घालायचा, म्हणजे कट आपला छान चविष्ट होतो. कांदा थोडासा गुलाबीसर झाला की आता यामध्ये आपण 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. मी जे आपण वाटण तयार केले त्यामध्ये सुद्धा आलं लसूण ॲड केलं तरी चालू शकतं. कांदा छान परतला गेला आहे, थोडासा लालसरही झाला आहे, तर त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालूया. इथं मी साधी घरातली जी लाल मिरची पावडर असते ती 2 चमचे घातलेली आहे. 1 चमचाभर कांदा लसूण मसाला असतो आपल्या घरातला, तोही घातलेला आहे. शिवाय आपल्या सांबारला छान कट यावा यासाठी आपण विकतची जी लाल मिरची पावडर असते तीही 2 चमचे मी यामध्ये घातलेली आहे. हे सगळे मसाले घालताना गॅस थोडा कमी करायचा, म्हणजे मग हे मसाले आपले जळणार नाहीत. आता यामध्येच आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून आपण छान भाजून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की वाटण टाकायच्या अगोदरच कोरडे मसाले का टाकले? तर अगोदरच तेलामध्ये कोरडे मसाले टाकल्यामुळं आपल्या भाजीला एक छान कट येणार आहे आणि आपल्याला हा कट वडा करायचा आहे, त्यासाठी छान तर्री आली पाहिजे. यासाठी आपण तेलामध्ये सगळे मसाले अगोदर भाजून घेतलेले आहेत. हे जे वाटण केलेलं आहे ते अगदी तेल सुटेपर्यंत थोडं थोडं पाणी घालून छान आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकताय तेलामध्ये आपण सगळे मसाले टाकल्यामुळं भाजीला एकदम छान तर्री आलेली आहे. बघू शकताय साईडून लगेच तेल सुटलेलं आहे आणि कटही छान यायला लागलेला आहे. वरून आपल्याला कट करायची काहीही गरज लागणार नाही. हा मसाला लवकर भाजण्यासाठी आपण या मसाल्यामध्येच मीठ घालणार आहोत. ही मसाल्यामध्ये मीठ घातलं की मसाला लगेच भाजला जातो, कांदा पण लवकर शिजतो. यासाठी मसाल्यामध्ये मीठ घालायचं आणि जर थोडंसं मीठ मसाल्यामध्ये घालायचं आणि वरून तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ घालू शकता. मी 5 ते 7 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे की जेणेकरून आपला मसाला लगेच भाजावा. यामध्येच मी सांबार मसाला टाकणार आहे. या सांबार मसाल्यानं खूप सुंदर टेस्ट येते या भाजीला, या कटला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. 1 चमचाभर आपण यामध्ये सांबार मसाला घालणार आहोत. कधी ट्राय केलं नसेल तर कधीच नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर सांबार लागतं. तुम्ही मिसळसाठी जरी सांबार करत असाल त्यासाठी सुद्धा असंच तुम्ही सांबार बनवा. तर यामध्येच आपण मटकी घालणार आहोत. मी मटकीचा हा कट बनवत आहे. तुम्ही यामध्ये वाटाण्याचा सुद्धा करू शकता किंवा बाकीच्या कडधान्यांचा सुद्धा करू शकता, परंतु कोल्हापूर साईडला मटकीचाच कट बनवला जातो. इथं मी अर्धा कप मटकी घेतलेली आहे. कट आपण 4 ते 5 लोकांसाठीच करतो, यासाठी मी थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल, बड्डेसाठी वगैरे बनवत असाल, त्यावेळी तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता. टाकून मी परत एकदा एक वाफ देऊन घेतलेली आहे याला. छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, पण पाणी नेहमी गरम पाणी घालायचं, म्हणजे मग आपल्या कटची टेस्ट खूप सुंदर येते. जर तुम्ही थंड पाणी घातलं तर त्याची कुकिंग प्रोसेस कमी होते आणि मग टेस्ट अजिबात येत नाही भाजीला. यासाठी कधीही भाजी करताना गरम पाणीच वापर करावा. सांबार तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. मी इथं साधारण 2 ते 3 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. ह्या कट आपण 15 ते 20 मिनटं छान कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत. आपली बटाट्याची भाजी थंड झाली होती, तर आता आपण वडे बांधायला घेतलेले आहेत. असे छोटे छोटे वडे करायचे की जेणेकरून आपल्याला घरात खायचे आहेत, म्हणजे बटाटे वडेही करता येतात आणि कट वडासुद्धा करता येतो. मी बटाटे वडेसुद्धा बनवणार आहे आणि कट वडासुद्धा बनवणार आहे. एक 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. झणझणीत असा आपला कट आलेला आहे आपल्या सांबरला. पाहू शकताय आपण वरून कुठलाही कट त्यामध्ये वतलेला नाही, तरीसुद्धा छान असा कट आपल्या सांबरला आलेला आहे. सांबरही थोडं दाट व्हावं यासाठी आपण जी बटाट्याची भाजी आहे, तर 2 बटाटे वड्याची भाजी असते ती भाजी मी या सांबारमध्ये घालणार आहे की सांबारलाही टेस्ट त्यामुळे छान येते. आपण वडे तळायला घेणार आहोत. वडे सगळे बांधून झालेले आहेत. पीठही छान मळून झालेलं आहे. मी फक्त चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ओवा घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे.
माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे, यासाठी मी फक्त तुम्हाला सांगत आहे. नाही तर तुम्हाला जर पाहायचंच असेल तर माझा अगोदरचा वडापावचा जो व्हिडिओ आहे, मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की पीठ कसं मळायचं असतं वडापावच्या वड्याचं ते. पिठामध्ये आपण अर्धा टीस्पून एवढा सोडा घातलेला आहे खाण्याचा, म्हणजे आपले वडे छान हलके होतात. इथं पाहू शकता अगदी छोटे छोटे वडे मी करणार आहे आणि वरचं जे कवर असतं ते अगदी मला हलकं म्हणजे पातळ आवडतं, खूप जास्त जाड आवडत नाही. यासाठी मी पीठ थोडं पातळ ठेवलेलं आहे. त्यावेळेला साधारण 4 ते 5 वडे आपण सोडणार आहोत. आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणात वडे करत नाही आहे, घरातच खाण्यासाठी करतो. यासाठी मी 4-4 वडे सोडणार आहे. एका बाजूनं झाल्यानंतर आपण छान वडे उलटवून घेणार आहे आणि कमी गॅसवर हे छान वडे खुसखुशीत होईपर्यंत तळणार आहे. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. वडे छान गोल्डन रंगावरती आपण तळून घेणार आहोत. ही रेसिपी खरं तर माझ्या मम्मी आणि पप्पांची आहे, कारण माझ्या आईवडिलांचं छोटंसं हॉटेल होतं आणि त्यावेळेला ती ही रेसिपी बनवायची नेहमी हॉटेलमध्ये. आता आपण हे वडे काढून घेऊया आणि आपला वडा सांबर प्लेटिंग करायला घेऊया. त्यावर मी वडापावही केलेला आहे, त्यासाठी मी चटणीही केलेली आहे वडापावची जी असते ती. मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. शिवाय आता आपले वडेही झालेले आहेत. घरी वडे बनवले की कुणाला वडापाव पाहिजे असतो, कुणाला कट वडा पाहिजे असतो, कुणाला नुसताच वडा खायचा असतो, तर सगळ्या फर्माईश पूर्ण केल्या जातात. कट वडाची प्लेट बनवताना सुरुवातीला आपण असे वडे ठेवून घ्यायचे आहेत. त्यावरती जो आपण कट बनवलेला आहे तो त्यावरतीच टाकायचा आहे. पाहू शकताय कट किती सुंदर आपला झालेला आहे, किती छान कट आलेला आहे त्याला आणि पाहूनच अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा कट तयार झालेला आहे. आणि टेस्ट म्हणाल तर अगदी झणझणीत, खरंच तोंडाला पाणी आणणारी अशीच टेस्ट आहे. आता वाटलं ना कोल्हापुरीचा झणझणीत असा आपला कट तयार झाला आहे तो. त्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, कांद्यानं खूप छान टेस्ट येते. वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. शिवाय तुमच्याकडे थोडीशी बारीक शेव असेल ती घातली तरी चालू शकतं. आणि याबरोबर पाव किंवा ब्रेडचे स्लाईस द्यायचे, तरच एकदम छान लागणार एकदम. वरून लिंबाची फोड तर पाहिजेच. झकास असा कोल्हापुरी पद्धतीचा कटवडा तयार आहे. कटवड्याची ही रेसिपी तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका व्हिडिओ